आतापर्यंत जेवढे उमेदवार राहिले सगळ्यांनी खूप छान काम केलं, खूप जास्त छान काम केलं. त्यामुळे आम्हाला हा विकसित दिसून राहिला आहे समोरचा एरिया. मागचा एरिया विकसित नाही झाला आहे, हे त्यांचं एक विफल पॉईंट आहे. त्यावर माझं काम करणं, त्यांच्यावर काम करायसाठी मी आलो आहे. मी तिथल्या लोकांना रडताना पाहिलं आहे. एक बुजुर्ग होते, ते म्हणे मला 30 वर्ष झाले म्हणे या घराला. गिट्टी ठेवली म्हणून गिट्टी मुरुम म्हणतात, मुरुम ते एक उम्मीद द्यासाठी. इलेक्शन आले तर उम्मीद देतात ना, गिट्टी टाकतात, सगळं करतात आणि जसं इलेक्शन झालं सगळं तसं पडतं. तर त्यांना मी एक आश्वासन दिलं आहे. आश्वासन हे दिलं आहे की जर का मी निवडून आलो तर सगळ्यात पहिला काम तिथून सुरुवात होणार, त्यांच्या घरून सुरुवात होणार, ह्याचं ते आश्वासन दिलं आहे. जर का मी नाही पण आलं तर त्यांचा मुद्दा नगर परिषदपर्यंत पोहोचवणे, त्यांच्यासाठी लढणे हा माझा दुसरा मुद्दा राहणार. नमस्कार, न्यूज एक्सप्रेसमधून मी रोहिणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत आणि याच निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही आलेलो आहोत वाडी या क्षेत्रामध्ये, जिथे शिवसेना गटाकडून प्रभाग क्रमांक 1 साठी अधिकृत उमेदवार निखिल कुंभारे यांनी अर्ज दाखल केलेला आहे. आपण आज त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत, कारण वाडी या क्षेत्रासाठी हा यंदा नवीन चेहरा असणार आहे. सर, सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आपण आता निवडणुकीच्या रिंगणात आहात आणि काय विजन घेऊन आपण अर्ज दाखल केलेला आहे सर? माझं नाव निखिल कुंभारे आहे. शिवसेना उबाटा गट याकडून हर्षद काकडे साहेबांनी माझ्यावर विश्वास केला आहे की जे पण एक्सपिरियन्स्ड आपले लोक आजपर्यंत नगर अध्यक्षासाठी, नगर सेवकासाठी उभे झाले आहेत, त्यांनी खूप छान काम केलं आहे. पण काही कामाला त्यांनी नजरअंदाज पण केलं आहे. जसं कोणत्याही आपण क्षेत्रामध्ये जातो, जसं आता आम्ही निवडणुकीसाठी थोडे एरियामध्ये अंदरमध्ये जात आहे, तर जे समोरचा एरिया असतो, ग्राउंडचा एरिया असतो, ते खूप छान आहे. त्यांचा प्रगती खूप छान दिसतो. जसं आम्ही एक गल्ली अंदर गेलं, तिथे ना स्ट्रीट लाईट आहे ना, तिथे ना रस्त्याची सोय आहे, ना पार्किंगची सोय आहे. त्या लोकांकडे लक्ष कसं जाणार है ना? कोणतेही मोठे नेते आले तर ते ग्राउंडपर्यंत येतात, पण ते ग्राउंडच्या मागे समोर जे बिल्डिंग दिसून राहिले त्यांच्या समोर त्यांना प्रगती दिसत आहे, पण सर त्याच्या मागे तुम्ही केव्हा पोचाल है ना? म्हणजे तुम्ही जे रिअल लोक आहेत, जे है ना, जे कॉमन नागरिक आहे आमच्यासारखे, त्यांचा विकास कसं होणार? आता हे जे तिथून येणारे जे लोक आहेत, माझ्याकडे स्टुडंट येतात शिकणारे, ते त्या क्षेत्रातून येणारे लोक आहेत. तर त्यांचे जे प्रॉब्लेम आहे, जसं मी स्टुडंटच्या घरी जातो, तर त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहे, बेसिक प्रॉब्लेम, जसे आता आपला सीवेज स्टेटमेंटसाठी त्यांनी रोड खोदून ठेवले आहेत. ठीक आहे, समोरचे तुम्ही रस्ते एकदम बढिया करून टाकले, पण अंदर जे आहे त्यांनी आतापर्यंत पार्किंग नाही, त्यांना गट्टू लावून नाही दिले आहेत. समोर गट्टू लागले, सगळं झालं आहे. अंदरची प्रगती केव्हा होणार? तुम्ही बाहेरची प्रगती करता, तुम्ही दिखावा तर बहुत बढिया होऊन राहिला आपलं. ठीक आहे बाय, समोर सगळं दिखावा आहे. अंदरपर्यंत जेव्हापर्यंत तुम्ही सगळं स्वच्छ करणारा, त्याला म्हणा प्रगतीशील. तर विश्वास जर आम्हाला काकडे भाऊने दाखवला आहे, तर माझा प्रयत्न तेच राहणार की जेव्हा पण कोणती गव्हर्नमेंट स्कीम येतात है ना, ते अंदरपर्यंत काम करू है ना, पूर्ण क्षेत्राचा विकास हो. नाही का फक्त एक जसं सोशल एरिया आहे तेवढं आपण दाखवू बा है ना, मोठ्या लिडर्सला खुश करू बा. नाही, आम्ही सगळ्या नागरिकांना खुश करू. नागरिक खुश तर आमचे मोठे लिडर्स खुश है ना, आपला देश खुश, असं माझं मत म्हणते. सर, आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, तर स्थानिक लोकांच्या ज्या तुम्ही मुख्य मुद्दे जे मला सांगितलेले आहेत, यावर तुम्हाला असे कुठले मुख्य वाटतात जे मुद्दे आहेत ज्यावर तुम्ही पहिल्यांदा काम करणार? सीवेज स्टेटमेंट सगळ्यात मोठे. जसं आमच्या एरियातलं जो मी बघितलं आहे की जे गटर लाईन आहे ते चोक होतात ना, त्याचं बेसिक नीड आहे ना, ते जे चोक झाले तर मग लोक वॉशरूमला कुठे जाणार? ते एक बहुत मोठी मला वाटते. दुसरं एक वाटतं मला की आर ओ वॉटर सप्लाय नाही मॅडम आमच्याकडे, आणि लोक आताही पाणी घेऊन पितात. वापरण्यालायक पाणी पण येतो, तो है ना, वेणाचं पाणी येतो आमच्या इकडे, तो पिवळसर येतो, कसं पिणार आहे ना? आर ओचा वॉटर घेऊन प्या लागत आहे. डबक्या घेऊन शारी लोक सकाळी उठून शानी लाईनीत लागून राहिले आहेत. तर आता पण ह्या 2025पर्यंत अगर हे समस्या संपत नाही आहेत, ठीक आहे मॅडम, जे ज्यांचं घर बडी आहे त्यांनी बोरवेल खोदलं आहे, ठीक आहे, पण जे सामाजिक नागरिक आहेत, जसं मी तुम्हाला कळवलं की अंदरमध्ये प्रगती दिसून नाही राहिली आहे, बाहेर तर खूप छान दिसून राहिलं आहे. जर तुम्ही दत्तावाडीत आले आहेत, तुम्ही इथली प्रगती बघा. थोडं हे गल्ली मागे जा मॅडम, फक्त ह्या गल्ली तुम्ही क्रॉस करा, तुमची गाडी पार्किंग नाही होऊ शकत, तुमची गाडी जाऊ नाही शकत, दुसरी गाडी तर येऊच नाही शकत, आपली तुम्ही स्वतःची गाडी नाही निघणार. गट्टू लागले नाही आहेत है ना, गटर लाईन्स जे वरचे ढाचे राहतात ते खुले आहेत है ना, पावसाळ्यामध्ये पाणी पुढे चोक होऊन जातात. हे प्रगती कशी होणार? सर, निवडणुका येतात त्या अगोदर सर्वच कार्यकर्त्यांचे हे म्हणणे असतात, त्यांना सगळे मुद्दे माहिती असतात, पण तुम्ही तर अर्ज दाखल केला, त्यासाठी तुमची पूर्वतयारी काय आहे? पूर्वतयारी म्हणजे मॅडम, माझी पूर्वतयारी हे आहे की मी मागे 5 वर्षापासून मुलांना शिकवत आहे, मुलांच्या घरी जात आहे, मुलांसोबत राहत आहे. मुलांची समस्या, जसं सकाळी मुलं माझ्याकडे 6 वाजता येतात,
त्यांच्यासाठी त्यांना सकाळी 6ची क्लास स्टार्ट होते, तर त्यांना 5:30 वाजता दूरचे मुलं आहेत ते निघतात. स्ट्रीट डॉग्स वॅक्सिनेट नाही आहेत. ना, मी एक डॉग लवर आहे, पण ते वॅक्सिनेट असले पाहिजे ना. कोणी जर चावलं कोणत्या मुलाला, तर झालं आहे आमच्याकडे ॲक्सिडेंट. पावसाळ्याच्या वेळेस गटर लाईन ओपन राहतात. काही स्टुडंट्सची आमची डेथ झाली आहे. म्हणजे माझ्या कोचिंगचे नाही आहेत, पण इथं क्षेत्रामधले सगळे मुलं माझे मुलं ना. काही स्कूलच्या मुलांना ते प्रॉब्लेम झाला आहे. बोर्ड्सची एक्झाम मोठे सेंटर्स आहे वाडीमध्ये, GNC आहे, विश्वनाथ बाबा आहे. तुम्ही मॅडम बोर्ड्सच्या वेळेस एकदा तिथं जा किंवा पॅरेंट्सला विचारा. सगळ्यात गंदी वास तिथं येतं, कारण की डम्पिंग यार्ड तिथेच आहे. ठीक आहे, तुम्ही डम्पिंग यार्ड बहुत खूप रोज गाडी येते कचरा है ना, कचरा, पण त्याचं रिसायकलिंग कसं होईल? नेरी प्रोजेक्ट हा आणलं पाहिजे, हा माझा विचार आहे. नेरी प्रोजेक्ट तुम्ही तर रिसायकल करा है ना. ते जे त्या गंदी वासमध्ये मुलं ते बोर्डची एक्झाम देऊन राहिले, पॅरेंट्स बसून शिकून राहिले. तिथे बोर्डची एक्झाम फोकस कसे करतील पोरं? आणि ज्याच्या यूथवर तुम्ही म्हणता की आपला देश चालेल, देशाची आहे ना पायरी आहे, देशाचा स्तंभ आहे, यूथ आहे, त्याच्यासाठी आपण जर काम नाही केलं तर काय मतलब राहणार? तर मला असं वाटतं की मुलांच्या प्रगतीसाठी जर आता आई वडील पण पैसे कमवतात, कोणासाठी कमवतात? मुलाच्या प्रगतीसाठी है ना. आपण वोटिंग करतो कोणासाठी करतो? मुलांचं आपण येणारी जनरेशन जे आहे ना, माझे छोटे लहान बहीण भाऊ, माझे इन फ्युचरमध्ये जे पण आमचे समोरचे जे व्यक्ती आहे ना, त्यांच्यासाठी आपण करतो. तर त्यांच्या यूथसाठी काय करू शकतो मी? म्हणजे जे न्यू जनरेशन येत आहेत, जसं डिजिटल लायब्ररी मॅडम प्रोव्हाइड नाही आहे ना, पार्किंग यार्ड्स नाही आहे, पार्किंगसाठी एवढी अव्यवस्था येते है ना, मुलं सायकल पार्किंग नाही करू शकत आहेत. दुसरं आहे प्लेग्राऊंड्स नाही मॅडम आपल्याकडे. सगळे जागेमध्ये नवीन नवीन बिल्डिंग्स प्रोजेक्ट होत आहे. अरे हो ठीक आहे, पण प्लेग्राऊंडसाठी मुलं जातील कुठे? स्पोर्ट्स फिटनेस नाही आहे मुलांमध्ये. लहान लहान मुलांना चष्मे लागून राहिले, आरोग्य व्यवस्था नाही आहे, पण ज्या क्वांटिटीमध्ये पाहिजे. शिबिर लागते मॅडम, पण शिबिर पण लागून राहिले, पण एक क्वांटिटीपर्यंत बंद होऊन जाते. एका क्वांटिटीच्या लोकांनाच भेटतो. सगळ्या पोरांपर्यंत सगळ्या लोकांपर्यंत ग्राउंड लेवलपर्यंत सुविधा पोहोचून नाही राहिली आहे. तर जे पण गव्हर्नमेंटच्या स्कीम येत आहे, मी जसं तुम्हाला पहिले म्हटलं की जे अंदरचे लोक आहेत, म्हणजे जे अंदरपर्यंत जे एरिया आहेत, तुम्ही जर दत्तावाडीमध्ये पण थोडं अंदरमध्ये एंटर केलं, तुम्हाला ना 2 क्षेत्रफळ दिसते, एक विकसित, एक अविकसित. अविकसित ज्यांच्याकडे दुर्लक्ष झालं आहे, त्या दुर्लक्ष लोकांकडे लक्ष देण्याचं काम माझं राहणार. सर, हे तर तुम्ही तुमचे मुद्दे मांडलेले आहेत. तर माझा हा प्रश्न आता यानंतरचा राहील की या अगोदर जे कार्यकर्ते, जे उमेदवार होते, तर तुमचं असं पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की त्यांनी जे काम केलं ते विकसित काम नव्हतं, किंवा मग आता तुमचा हा नवा चेहरा आहे आणि जे तुम्ही मुद्दे घेऊन आता काम करणार आहात, त्यासाठी खरंच तुमची एक वेगळी प्रतिक्रिया किंवा तुमचा प्रभाव वेगळा राहील का? आतापर्यंत जेवढे उमेदवार राहिले सगळ्यांनी खूप छान काम केलं, खूप जास्त छान काम केलं. त्यामुळे आम्हाला हा विकसित दिसून राहिला. समोरचा एरिया, मागचा एरिया विकसित नाही झाला आहे, हे त्यांचं एक विफल पॉईंट आहे. त्यावर मजा काम करणं, त्यांच्यावर काम करायसाठी मी आलं आहे. मी म्हटलं ना, समोर तुम्हाला खूप छान दिसत आहे, सगळं छान. तुम्ही मान दत्तावाडी एकदम प्रोजेक्ट, एकदम हायवे आहे, प्रोजेक्ट आहे, ठीक आहे मॅडम. थोडंसं अंदर या ना मॅडम, है ना. तो रोडच्या साईडचे पार्किंग पहा ना मॅडम, है ना. तुम्हाला तिथे बर्डीत जा मॅडम तुम्ही, ठीक आहे. बर्डीमध्ये खूप छान प्रोजेक्ट आहे. बर्डीच्या अंदरचा एरिया कसं आहे, तुम्ही तर बर्डी पाहिलं. आता तुम्ही इकडे नवीन म्हणून करत आहे. तसंच आमच्या इकडचे आमच्या एरियामध्ये वसंत विहार कॉलनी आहे, रतन विहार कॉलनी आहे. आता मी एक घरी जात आहे निवडणुकीच्या प्रचारासाठी. मी तिथल्या लोकांना रडताना पाहिलं आहे. एक बुजुर्ग होते, ते म्हणे मला 30 वर्ष झाले म्हणे या घराला. गिट्टी ठेवली म्हणा, गिट्टी मुरुम म्हणतात, मुरुम. ते एक उमेद द्यासाठी, इलेक्शन आले तर उमेद देतात ना, गिट्टी टाकतात, सगळं करतात, आणि जसं इलेक्शन झालं सगळं तसं पडतं. तर त्यांना मी एक आश्वासन दिलं आहे. आश्वासन हे दिलं आहे की जर का मी निवडून आलं तर सगळ्यात पहिला काम तिथून सुरुवात होणार, त्यांच्या घरून सुरुवात होणार, ह्याचं ते आश्वासन दिलं आहे. जर का मी नाही पण आलं तर त्यांचा मुद्दा नगर परिषदपर्यंत पोहोचवणे, त्यांच्यासाठी लढणे, हा माझा दुसरा मुद्दा राहणार. तर निवडणूक हार जीत होत राहते मॅडम, है ना. जो पण उमेदवार येणार तो आपला मित्र. आम्ही येणार तर आम्ही स्वतः करू, है ना. पण मुद्दा कंप्लीट करणं हा माझा पहिला आणि आखरी प्रयत्न राहणार. सर, निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही आहे आणि आणखी तुमच्या अपोजमध्ये पण आपले दिग्गज नेते दिसत आहेत, तर त्यांच्या तुलनेमध्ये काहीतरी अडथळा किंवा तुम्हाला असं वाटतंय की लोकांचा प्रतिसाद तिथे कुठेतरी डगमगतो? दिग्गज नेते म्हणजे मॅडम त्यांनी खूप छान काम केले, त्यामुळे तेवढे मोठे नेते बनले आहेत. आणि सगळे आमचे मित्रमंडळीचे आहे मॅडम, सगळे मित्रमंडळी आहे. कोणी असं नाही आहे की हा आपला नाही आहे, तुला, सगळे आपलेच आहेत. आता लोकांना एक नवीन चेहरा बी हवा आहे, एक नवीन सोच हवी आहे. लोकांना जर माझी सोच पटली तर लोक मला निवडतील, नाही सोच पटली तर मला नाही निवडतील. लोकतांत्रिक देश आहे, मला विश्वास आहे माझ्या देशावर. दुसरं एक आहे, मी तुम्हाला सांगितलं की मी आता सोशल कामामध्ये उतरला आहे. मुलांना शिकवणे, मला असं वाटत होतं की सोशल काम आहे, मी करत आहे. आणि एवढं करता की मला हर वर्षी 550-600 मुलं आपल्या एरियातलं, माझ्या क्षेत्रापडातले 3 ब्रांचेस आहे आता माझे, 550 पोरांना मी शिकवत आहे, त्यांचं रिझल्ट घडवत आहे.
मला वाटलं यार मुलांचं तर करत आहे, पण मुलांचे जे आई वडील आहेत, मुलं लेट पोहोचतात माझ्या शाळेत क्लासमध्ये, सर हम 6 बजे नहीं आ सकते, हे त्यांचं आहे. सर हम कैसे आए, डॉगीज है, वैक्सीनेट नहीं है, हुआ है बच्चों के साथ, वो डरते हैं, लड़कियां डरती है, CCTV नहीं है मैम, एक्सीडेंट होते हैं, चेन स्नैचिंग हुई है, 8 बजे छोड़ना पड़ता है, लड़कियां घर पे पहुंच जानी चाहिए, वो प्रॉब्लम आ रहा है लड़कियों को. स्ट्रीट पे लाइट नहीं है मैडम, कुछ कुछ जगह पे ठीक है लाइट लगाते हैं, खंबे लगा देते हैं मैडम, उसका फिर मेंटेनेंस कौन करेगा, मेंटेनेंस कोई कर नहीं रहा है ना. अभी पाइपलाइन तो डाल दी है, चालू हुई नहीं है ना, अगर हो भी गई है तो वो फिर उसके ऊपर ढक्कन नहीं है. ये प्रॉब्लम कौन देखेगा, उसका मेंटेनेंस कौन देखेगा. कचरे वाली गाड़ी सब रेगुलर आ रही है, ठीक है, डंपिंग यार्ड जैसे मैंने आपको बताया, उसका मेंटेनेंस कौन करेगा. तो मेंटेनेंस मतलब आपने एक बार सर्विस दे दी, मैंने जैसे बच्चों को टीचर प्रोवाइड कर दिया, लेकिन क्या उनका सिलेबस कंप्लीट हुआ टाइम पे, है ना, उनका टेस्ट सीरीज बराबर हुआ क्या, बच्चों को डाउट तो नहीं है. ये पूरा है ना, आपको A से लेकर Z तक पहुंचना पड़ेगा ना. आपने स्कीम सिर्फ A to ABCD पढ़ा दिया होने से नहीं होगा ना मैम, और बच्चों को समझा ही नहीं समझा, है ना. तो वो लोगों तक पहुंचना है, लोगों के एरिया में जाना है कि मैंने इतना काम किया आपके एरिया में, कि आप सेटिस्फाइड है, कि कहीं कमी तो नहीं रहेगी. तो बड़े नेता लोग जो है वो बड़े बन गए, तो यार आपको वहाँ पे जाना पड़ेगा ना. आप उस एरिया के नगर अध्यक्ष है, नगर सचिव है ना, जो भी आप बड़े पोजीशन पे है. तो मैं चाहता हूँ कि जितने भी मैं हर्षल भाऊ हैं वो वहाँ तक पहुँचेंगे, पहुँचते हैं, हर्षल भाऊ के काम बोलते हैं, है ना. तो अब मैं हर्षल भाऊ से जुड़ा हूँ, अब हर्षल भाऊ का है तो काफ़ी चीज़ें सीखा हूँ, 3-4 दिनों में काफ़ी कुछ सीखा हूँ. और मैं चाहता हूँ कि मैं भी उन लोगों तक जैसे कल पहुँचा, मैं आपको जैसे इंसिडेंट बताया, अभी आगे भी पहुँचूंगा, काम करूँगा, काम के बाद उनसे फीडबैक भी लेना है, और वो मेंटेनेंस रेगुलर मुझे वो चेहरा हफ्ते में या महीने में 2-3 बार दिखाना है, उनसे रेगुलर फीडबैक, उनकी ऑनेस्टी, जो भी मुद्दे हैं. और ऐसे कार्यकर्ता मुझे रखने हैं, जो मैं तो हर जगह नहीं पहुंच पाऊंगा, ऐसे हमारे कार्यकर्ता को लगाना है, फीडबैक लेते रहना है, और ऑनलाइन सर्विसेज प्रोवाइड कर देने, जिससे मेरा काम मेरे तक पहुंचे कि बराबर काम हुआ ही नहीं हुआ, लोगों का फीडबैक पहुंचे. अभी ऑनलाइन सब कर देना है, जितने भी मैं काम करूंगा सब ऑनलाइन रहेगा, हमारे लोगों तक पहुंचेगा, ग्रुप रहेगा, हमारा ग्रुप बनेगा, है ना, और सब ऑनलाइन रहेगा सभी. और जितना भी मैनेजमेंट, जितना भी फंड आता है वो सब ऑनलाइन लोगों को शो करेंगे कि लोगों का पैसा है, लोगों का काम है, उनका हिसाब उनको मिले. तो ये सब मैं लोगों तक पहुंचाने का काम करूंगा. अर्ज दाखल केला तेव्हापासून लोकांचा प्रतिसाद कसा येतोय आपल्याला. आता मॅडम, जसं तुम्ही म्हटलं की अर्ज दाखल केल्यावर प्रतिसाद, मी पॉलिटिक्समध्ये नाही आलं, मला लोकांनी उभं केलं. मी पॉलिटिक्स नाही चुनली, पॉलिटिक्समध्ये जाण्याकरिता मला लोकांनी म्हटलं आहे की सर प्लीज आप आइए, है ना. मला तर माझ्या मुलांची एक्झाम आहे, बोर्ड एक्झाम, मला त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे, कसं करणार बा मी, है ना. मुलांची एक्झाम आहे, हे कसं करणार. माझ्या टीचर्स लोकांकडे मी आता 1 हप्त्यापासून आला नाही आहे, पण मी रोज फीडबॅक घेत आहे की कसे चल रहा है बेटा, सब बढिया चल रहा है. माझे टीचर्स लोकांचा फुल सपोर्ट आहे मला, की ते पण बघून राहिले आहेत मला इथं शिकवताना की सर सुबह 6 बजे से रात को 8:30 बजे तक पढ़ा रहे हैं, सर्विस कर रहे हैं. आता मी सकाळी मॅडम 5:30 वाजता उठून शानी सगळं रेडी होऊन शानी, है ना, क्लासेस पण घेत आहे, क्लाससोबत सकाळी 7-8 वाजतापर्यंत. त्यानंतर आपला प्रचाराला निघत आहे, लोकांची समस्या ऐकत आहे, लिहित आहे, नोंद करत आहे, कोणत्या एरियात काय आहे, आपलं पूर्ण 200% देत आहे. आणि माझ्या मागे जे लोक येऊन राहिले आहेत ते 1 रुपयाची चाय पण त्यांना नाही पाचता येत आहेत, ते स्वतः येऊन राहिले आहे. मी ज्या गल्लीमध्ये 2 लोकांसोबत गेला आहे तिथे 4 लोक उभे होत आहेत. ज्या घरी मी पोहोचत आहे मला त्यांचं नाव नाही माहीत आहे, पण ते म्हणतात निश अकॅडमी के सर है ना. ते म्हणजे मला असं वाटतं की अरे हा पण माझंच घर आहे, अरे हा पण माझंच घर आहे. मग त्या घरच्या समोर दिसणारे समस्या कोणाचे मॅडम, माझे ना, है ना. त्याच्यावर स्ट्रीट लाईट नाही आहे, स्ट्रीट लाईट सर लगा के दिया फ्यूज है, ती समस्या कोणाची मॅडम, है ना. गडर लाईन्स आहेत ओपन आहेत, नाले ओपन आहेत, है ना. कुठं ना कुठं माझे मुलं त्या एरियात राहतात, मला हट होतं. तर मला मुलांसाठी काम करायचं आहे. निवडणुकीमध्ये मी तर जसं तुम्हाला म्हटलं, मी जितून किंवा हारो मला काही त्याचा दिक्कत नाही, पण आता मी माझ्या मुलांसाठी सामाजिक काम पण करणार. खूप खूप धन्यवाद सर. तुमचा हा एक आश्वासक चेहरा नक्कीच वाडी या क्षेत्रासाठी एक खूप मोठं प्रोत्साहनाचं कारणसुद्धा दिसते आहे. तुमची जी पूर्वतयारी आहे नक्कीच कुठे ना कुठे ते वाडी क्षेत्रासाठी एक प्रभावाचं कारण होऊ शकते. पुन्हा भेटूया अशाच स्टोरीसह. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहनसह मी रोहिणी, नागपूर.